बोरगाव पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अलीकडेच उघडकीस आणलेल्या कॉपर वायर चोरी प्रकरणामुळे उमरज परिसरातील जुन्या गुन्ह्यांच्या तपासावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. संबंधित आरोपीचा अनेक गुन्ह्यांमध्ये संशय असल्याची माहिती समोर येत असताना याच संशयिताविरोधात पूर्वी तक्रार दाखल होऊनही प्रभावी कारवाई का झाली नाही असा सवाल आता उमरज परिसरातील शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जातोय. पाली तालुका कराड येथील शेतकरी रवींद्र पाटील यांनी केलेल्या आरोपानुसार 2025 मध्ये उमरज पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा सखोल व निपक्ष तपास झाला असता तर आज बोरगाव पोलिसांनी उघडकीस आणलेले गुन्हेगारी जाळे खूपच आधीच समोर आले असते. परिणामी भविष्यात झालेली लाखो रुपयांचे नुकसान टाळता आले असते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. या संदर्भात बोलताना रवींद्र पाटील म्हणाले, 2025ला पालीमध्ये केबल चोरीचा एक गुन्हा घडला होता, मोटरींचे केबल, आणि त्याच्यामध्ये तुमची केबल गेली होती. तुम्ही संबंधित संशयित आरोपीचं नाव घेऊन उमरज पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. काय घटना होती ती? 8 फेब्रुवारी 2025ला माझ्या गट नंबर 1173 मधून केबल चोरीस गेली. सदर केबल चोरीस गेल्याच्या 8 दिवस अगोदर इतर बऱ्याच केबल गेल्या होत्या आणि त्या दिवशी माझ्या शेजारच्या इतर 2 शेतकऱ्यांच्या केबल चोरीस गेल्या होत्या. त्यानंतर मी जाऊन उमरज पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. गुन्हा रजिस्टर नंबर 60/2025. या आरोपीबद्दल मला माहिती मिळालेली आहे. हा केबल चोरी करतो आणि हा इतर अनेक चोऱ्या करतो अशी मला माहिती मिळाली होती. त्याचे अनेक साथीदार आहेत. त्याप्रमाणे मी त्याचं FIR मध्ये नाव दिलं. ते नाव दिल्यानंतर त्यांनी त्याच्यावरती म्हणजे फारसा तपास काही केला नाही आणि नंतर मला सांगितलं की तो आरोपी व्हेरिफिकेशन होत नाही, त्याला मी चेक केलं, त्याच्याकडे विरुद्ध काही पुरावे मिळून येत नाहीत. आणि मी त्यानंतर आज रोजी फोन करून विचारला असता तिथले बीट अंमलदार जाधव आहेत, त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुमचं अवर्ग समरी रिपोर्ट पाठवलाय आणि तो आरोपीच्या विरुद्ध काही निष्पन्न झालं नाही, आरोपी निष्पन्न झाला नाही. मी विचारलं मी नाव घातलंय त्यात, तर नाही म्हणले त्याच्या विरुद्ध आम्हाला काही पुरावे मिळालेले नाहीत. आणि अवर्ग म्हणजे आरोपी विरुद्ध, अज्ञात आरोपी विरुद्ध पुरावे मिळून आलेले नसल्यामुळं तो कोर्टाला रिपोर्ट पाठवला जातो. तो अहवाल त्यांनी पाठवलाय असं मला सांगितलं, पण मला अजून त्याचं काही नोटीस वगैरे काय आलेलं नाही. 2 दिवसापूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सातारा आणि बोरगाव पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कारवाई करत एक केबल चोरी करणारं मोठं रॅकेट उघडकीस आणलं. ज्या आरोपीचं तुम्ही 2025 मध्ये नाव सांगितलं होतं तोच आरोपी काल नागठाणे बोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ज्या गुन्हे घडले होते तिथं डिटेक्ट झालेला आहे. तर याबाबत काय सांगाल? याबाबत माझं म्हणणं असं आहे की सदर आरोपीबाबत मला माझा गुन्हा केबल चोरी होण्याच्या आधी 2-3 महिने आधी त्याच्याबद्दल माहिती मिळाली होती की त्याची फार मोठी टोळी आहे. 20 ते 25 लोकांची त्याची पाली परिसर, तारळे परिसरामध्ये टोळी आहे. तो अशा प्रकारचे अनेक गुन्हे करतो बोरगाव आणि उमरज पोलीस स्टेशनच्या हद्दीत. विशेषतः तो बऱ्याच केबल चोऱ्या इथं झालेत, त्याचे गुन्हे नोंद नसले तरी. त्याच्याबरोबर इथं अनेक ठिकाणी आमच्या वडगाव, पश्चिम वडगाव, पाली बाजूला ह्या आसपास ह्या 2 किलोमीटरमध्ये अनेक शेतकऱ्यांची शेळ्या चोरी झालेल्या आहेत, गुरं चोरी झालेली आहेत, लोखंडी साहित्य चोरी झालेले आहेत. त्याचबरोबर माझं गेल्या वर्षी कलिंगडाची फार मोठी चोरी झालेली होती 2 वर्षापूर्वी, एप्रिल 2024 मध्ये. आणि त्यानंतर माझा फेब्रुवारी 2025 मध्ये, म्हणजे हे माझी केबल चोरी झाल्यानंतर 2 दिवसांनी माझं इथं ऊस पेटवला गेला होता. तर ह्यातला महत्त्वाचा सिक्वेन्स असा आहे, 6 ते 7 फेब्रुवारी 2025ला खोचरे यांच्या 8 शेरड्या चोरीला गेल्या. त्यानंतर लगेच 1 दिवसाच्या गॅपनं माझी केबल चोरी झाली, त्यावर माझ्यावर इतर शेतकऱ्यांच्या चोरी झाल्या आणि लगेच 1 दिवसाच्या गॅपनं इथं माझा ऊस पेटवला गेला. गेली 3 वर्ष झालं तुम्ही उमरज पोलीस स्टेशनची तुमच्या विविध गुन्ह्याच्या निमित्तानं भेट घेत आहात किंवा तुमच्या तक्रारीचं काय झालं याबाबत विचारत आहात. तर तुम्हाला उमरज पोलिसांकडून कसा रिस्पॉन्स मिळाला? मला उमरज पोलिसांकडून अजिबात कोणताही रिस्पॉन्स मिळालेला नाही. उलट फिर्यादीला ज्याप्रमाणे ट्रस्ट केलं पाहिजे ते न करता फिर्यादीच्या बाबतीत वरिष्ठांकडं, इतर लोकांकडं गैरसमज पसरवणे, तो मूर्ख आहे, विनाकारण नावं घेतोय, किंवा आरोपी मिळून आल्यानंतर आधी म्हणायचं तुम्हाला कोण संशयित आढळतोय का, तुमच्याकडे काही पुरावा आहे का, कुणी बघितलंय का. आणि आरोपी कलिंगडाच्या केसमध्ये मला 28 एप्रिल 2024 रोजी सदर आरोपी माझ्या प्लॉटमध्ये रंगेहात सापडला, म्हणून मी दुसऱ्या दिवशी FIR घ्यायला गेलो होतो. आणि त्याला मी एकटा विटनेस नाही, माझा पुतण्या, माझा शेतातला बाळासो सावंत, दुसरा एक होता, असे 3-4 जण आम्ही आय विटनेस असताना सुद्धा
त्याला आरोपी केलं गेलं नाही. त्याच्या बाबतीतल्या ज्या घटना सांगितल्या गेल्या त्या घटना त्यांनी तिथल्या तपास अधिकाऱ्यांपुढे कबूल केलेल्या असताना नंतर त्याचे चार्जशीटमध्ये जे जबाब आढळले ते असे आढळले की त्याला वाचवण्याच्या दृष्टीनं कन्व्हिन्स करून जबाब घेतले गेलेत आणि तो मुख्य आरोपीच त्यांनी बाजूला ठेवला की ज्याच्या पकडण्यामुळं हे परिसरातल्या ह्या अनेक चोऱ्या उघडकीस येतील अशी मला ठाम खात्री आहे की ह्या चोऱ्या 100% बाहेर पडतील. आता 2 दिवसापूर्वी तो आरोपी जो तुम्ही सांगताय तो बोरगाव पोलीस स्टेशनला सापडलाय, तो तोच आहे का? आणि दुसरी गोष्ट, मग तुमच्या ज्या फिर्यादी आहेत त्या पद्धतीनं पोलिसांचा गलतालपणा म्हणायचा का? हो, अगदी बरोबर आहे. माझा केबल चोरीमध्ये जे नाव दिलं होतं तोच आरोपी तिथं निष्पन्न झालाय आणि त्याच्यावरती 22 गुन्हे, काहीतरी 22 किंवा 26 गुन्हे त्यांनी कबूल केलेत. तोच आरोपी तिथं निष्पन्न झालाय. मग तो आरोपी मी सांगितलेला जर खरा आहे तर कलिंगड चोरीतले मी सांगितलेले आरोपींवरती कारवाई का होत नाही? साधारण पाली गावातून जी तारळी नदी वाहते त्या तारळी नदी काठावर तुमचं 32 एकर क्षेत्र पाली गावामध्ये आहे. तुम्ही एक सुशिक्षित ग्रॅज्युएट आहात, तरी पोलीस प्रशासन तुम्हाला मानसिक रुग्ण आहे असं का म्हणताय? मला ह्याच्यामध्ये स्पष्ट भूमिका पोलीस प्रशासनाची अशी दिसून आली की त्यांना सदरचा गुन्हा उघड करण्याचा नाही. सदरच्या गुन्ह्यातील जो आरोपी आहे त्याच्या विरुद्ध आय विटनेस असताना त्याच्या साक्षी न्यायालयात घेतल्या गेल्या नाहीत. डळमळीत असणाऱ्या साक्षराची साक्ष न्यायालयात पाठवली गेली आणि ते एकमेव पाठवली गेली आणि ह्याच्यामध्ये पंचनाम्याच्या वेळेस मी टायरच्या मोठ्या खुणा, मिनी डंपर, ट्रॅक्टरचे किंवा टमटमचे टायर आजूबाजूने उठले होते. तालीवरून मालाच्या वाहतूक केलेल्या खुणा होत्या, त्या मी वारंवार सांगून सुद्धा त्यांनी घेतल्या नाहीत. त्याची तक्रार मी वरिष्ठांकडं उमरला गेल्यानंतर केली. त्यानंतर ह्या ज्या खुणा आहेत ह्या बघण्यासाठी किती वेळात आलं पाहिजे, तर मी 29 एप्रिलला FIR दाखल केल्यानंतर रमेश ठाणेकर हे वरिष्ठ PSI 23 जून रोजी माझ्या प्लॉटवर आले. रमेश ठाणेकरांना मी स्पष्ट सांगितलं होतं, डम डेटा लावलाय म्हणून सांगितलं मला 15-16 जून 2024च्या दरम्यान आणि मला सांगितलं डम डेटामध्ये तो आरोपी आणि इतर 4 संशयित आढळत आहेत आणि मी कोल्हापूरला आल्यानंतर आपण बघूया आणि 4-5 दिवस मी कोल्हापूरला म्हणून सांगितलं. त्यानंतर ते कोल्हापूरला म्हणून माघारी आले आणि 23 जून 22 जूनच्या दरम्यान मी त्यांची गाठ घेतली. तर मला त्यांनी पहिलं बोलणं झाले ते कंप्लीट बदलले आणि तो चांगला मुलगा आहे, तो चोरी करणार नाही आणि तुमची चोरी झालेली नाही आणि तुमची इथं कलिंगड काय गेलेलं नाहीत आणि इथं काय शक्य नाही जाणं, इथं रस्ता वगैरे नीट नाही असे त्यांनी रिपोर्टमध्ये मांडले. आणि माझी फिर्याद भविष्यात मी चोरांच्या विरुद्ध ज्या फिर्यादी देतो ह्यांना संरक्षण देण्याच्या दृष्टीनं इतर येणाऱ्या अधिकाऱ्यांनी भविष्यात माझ्यावर विश्वास ठेवणे असं माझं कॅरेक्टर खराब करायच्या दृष्टीनं माझ्याबद्दल एक टिप्पणीचा अहवाल तयार केला आहे त्यांनी आणि त्याच्याबद्दल मी खोट्या तक्रारी करतोय किंवा मी मूर्ख आहे, विमजिकल आहे अशा प्रकारची दिशा दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हे निव्वळ हे मोठ्या टोळीचं व्याप दडवण्यासाठी ह्याच्यामध्ये टोळी वरती जे व्यापारी दलालांची जी काही लोक आहेत वरची यांच्याशी लागेबंदी असणारी ते टोळी फार मोठे आहे. ह्यातला माल माझ्यातला चिपळूणला गेला, सातारमध्ये गेला, कराड कोल्हापूरला गेला, हे सगळं मला कळालं. त्यानंतर वरच्या व्यापाऱ्यांच्या विरुद्ध कडेगावच्या एका शेतकऱ्याचं पण 30 टन कलिंगड गेलेत अशी माहिती मिळाली. तो जो संबंधित व्यापाऱ्याचा माणूस आहे तो माझ्या प्लॉटवर मी लागण केल्याच्या 10व्या दिवशी फोन करून माझ्याकडे आला होता आणि मी त्याला म्हणलं होतं तुम्ही कशासाठी येताय, मी आत्ताशी रोपं लावलेत, नाही मी बघून जातो. त्यानंतर तो 3-4 वेळा माझ्या अप्रोक्ष येऊन गेल्याचा मला संशय आहे आणि असं असताना त्याच्या विरुद्धचं कोणतंही त्यांनी चौकशीच केलेलं नाही आणि सदरच्याच टोळीला त्या ज्याच्यावर माझा संशय आहे त्यानं त्याची कलिंगड घातलेत. दुसरा एक विषय महत्वाचा की ह्यांची पूर्वतयारी, मी कलिंगड लावणार हे कळल्यापासून ह्यांची चोरीची पूर्वतयारी चालली आहे हे माझ्या नंतर लक्षात आलं. माझ्या शेजारी जाणीवपूर्वक त्यांनी चोरीच्या हेतून चोरीचा गुन्हा दडवण्यासाठी त्यांनी प्लॉट केला. मग त्याला हे कायदेशीर ज्ञान देणारा कोण आहे? त्याला कोणीतरी वकिली फील्डमधला एखादा कायदेशीर गुरु आहे आणि त्याचे कोणतरी ह्याच्यात सामील असणारी लोक आहेत का? त्यात अटक झालेले आरोपी कोण आहेत आणि मग हे कुणी त्याला ज्ञान दिलं किंवा तो जबाब देताना तो कन्व्हिन्स गेलेले जबाब कोण त्याला हे करते म्हणजे मार्गदर्शन करते? पोलीस करतायत का तो करतो? तुमच्या काही गुन्ह्यांमध्ये पोलिसांच्या वतीनं चार्जशीट कोर्टामध्ये फाईल केलेला आहे, परंतु तुम्ही कोर्टामध्ये असा अर्ज दाखल केलाय की सदर गुन्ह्याचा फेर तपास व्हावा, या तपासावर मी समाधानी नाही. काय घटना आहे ती? माझं चोरीचा गुन्हा घडल्यानंतर त्यामध्ये 2 आरोपींना अटक करून चार्जशीट कोर्टात पाठवली. त्यानंतर 1-1.5 महिन्याच्या अंतरानं माझा ह्या ठिकाणचा 3 एकर खोडवा ऊस पेटवला गेला. 9 फेब्रुवारी 2025च्या रात्री तो ऊस पेटवला गेला. त्यातलं ड्रीप वगैरे माझं जळलं
आणि त्या गुन्ह्याचा तपासात सुद्धा मी सदर आरोपी, आता माझं इथं कुणाशी वैर नाही, हे माझे लगतदार आहेत आणि माझा त्यांच्यावर चोरीचा आरोप आहे. मी स्पष्ट सांगितलं की ह्याच लोकांनी माझा ऊस पेटवला आहे. मग पोलिसांनी त्यांचं तसं न करता तो असमरी रिपोर्ट न्यायालयात पाठवला आणि आरोपींविरुद्ध पुरावे मिळून येत नाहीत म्हणून सांगितलं. त्यातल्या एका आरोपीचा मी दिलेला असताना मोबाईल नंबर बदलून त्याचे CDR काढले आणि तो नंबर त्यांनी त्या घटनेपासून बंद ठेवला आहे. आणि ह्या संशयात बाबी मी पोलिसांना वारंवार सांगतोय, पण आज तागायत त्यांनी त्या नंबरचा CDR काढलेला नाही. आणि जे इतर 2 आरोपी आहेत त्यांचे CDR मधून ह्या तिघांचे त्या जळिताच्या दरम्यान एकमेकाशी संपर्क आहेत हे सिद्ध होत असताना सुद्धा त्यांनी अवर्ग समरी अहवाल पाठवल्यामुळं त्याला मी कोर्टामध्ये ऑब्जेक्शन घेतले.